हरि ओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 67. इदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. हे तू अतपस्वीला कधीही सांगू नको, तसेच अभक्तालाही चुकून सुद्धा सांगू नको. तसेच जो हे ऐकू इच्छित नाही त्यालाही सांगू नको, आणि ज्याला माझ्याबद्दल असूया आहे अशालाही सांगू नको. येथे या श्लोकात भगवंत श्री अर्जुनाला एक इशारा देत आहेत. ते सांगतात की मी तुला हे अतिगुह्यातील गुह्य असे ज्ञान सांगितलेले आहे, परंतु ते तू 4 जणांना कधीही चुकून सुद्धा सांगू नको. इदन्ते ना तपस्काय, हे तू अतपस्वीला कधीही सांगू नको. तपस्वी याचा अर्थ यश मिळेपर्यंत, भगवंत श्रींची प्राप्ती होईपर्यंत, साक्षात्कार होईपर्यंत तपश्चर्या करणारा, मेहनत घेणारा, अव्याहत आपल्या कर्मात रत असणारा असा आहे. आपल्या कामात अनेकविध विघ्ने आली तरीही ती विघ्ने नसून त्याद्वारे भगवंत श्री आपली परीक्षा घेत आहेत, आणि या विघ्नांवर जय मिळवून मी त्यांची प्राप्ती करीन अशी जिद्द ठेवणारा म्हणजे तपस्वी होय. कोणी निंदा करू नये किंवा कोणी वंदन करू दे, कोणी निंदा करू दे किंवा कोणी वंदन करू दे, भगवंत श्रींची प्राप्ती हेच आपले जीवनोद्देश आहे असा दृढ विश्वास ठेवून त्यासाठी अथक परिश्रम करणारा म्हणजे तपस्वी होय. कालमानाचा हिशोब न ठेवता या जन्मी नाहीतर पुढील कोणत्या तरी जन्मी मला भगवंत श्रींची प्राप्ती होईल असा विश्वास बाळगून हयातभर साधना करणारा म्हणजे तपस्वी होय. हे असे न करणारा म्हणजे अतपस्वी होय. असे तपस्वी काही काळाकरता योग साधना करतात आणि कंटाळून ती बंद करतात. त्यांना झटपट यश पाहिजे असते, त्यांना कमी आणि विनाकष्ट भगवंत श्रींचे दर्शन हवे असते. अशांना तू हे गुह्य ज्ञान सांगू नकोस, कारण अशांना ज्ञानदान करून तू तुझ्या तपश्चर्येचा वेळ वाया घालवशील. तसेच त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जे जसे आहेत तसेच अज्ञानात मोठ्या मिथ्या सौख्यात राहतील. न अभक्ताय कदाचन, तसेच अभक्तालाही चुकून सुद्धा सांगू नको. अभक्त म्हणजे भगवंत श्रींवर विश्वास श्रद्धा नसणारा. त्यांचा भक्त नसणे म्हणजे अभक्त नव्हे हे लक्षात घ्यावे. त्यांचा भक्त नसणे म्हणजे अभक्त नव्हे हे लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ पंढरपूरला जाणारे वारकरी भगवंत श्रींचे भक्त आहेत याचा अर्थ पंढरपूरला न जाणारे लोक अभक्त आहेत असा नव्हे, किंवा पंढरपूरला वारीला जाणे म्हणजे भगवंत श्रींच्या वरील भक्तीचे ते प्रमाणपत्र आहे असाही नव्हे. तर भगवंत श्रींच्या भक्तीला विरोध करणारे अभक्त आहेत. भक्तांची चेष्टा कुचेष्टा करणारे अभक्त आहेत. भगवंत श्रींवर श्रद्धा नसणारे अभक्त आहेत, नास्तिक अभक्त आहेत. भगवंत श्री सांगतात की अशांना तू हे परमदिव्य ज्ञान कधीही सांगू नको, कारण असे अभक्त उलट भक्तांना चुकीचे काहीतरी सांगून वाद घालून त्यांना सन्मार्गापासून दूर करून बिघडवतील, आणि हे असे बिचारे भक्त मुक्तीला वंचित होतील. त्याचप्रमाणे हे असे अभक्त कधीही सुधारणारे नसतात. त्यांना सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतणे आहे. तेव्हा अशांपासून भक्तांनी दूर राहणे हेच श्रेयस्कर आहे.
न न चाशुश्रुषवे वाचन, न चाशुश्रुषवे. तसेच जो हे ऐकू इच्छित नाही त्यालाही सांगू नको. काही जण असे आहेत की जे भक्तही नाहीत किंवा अभक्तही नाहीत, ते त्यांच्या कर्मात रत आहेत, त्यांना इतर कशालाही वेळ नाही, ते त्यांच्या कर्मात खुश आहेत, ते मान खाली घालून सरळ आपल्या मार्गाने सुरू आहेत. ते बरे की आपले त्यांचे काम बरे. तसेच हेही सत्य आहे की त्यांचा कशालाही विरोध नाही, तसेच त्यांना त्यांच्या कर्मात व्यत्यय सहन होत नाही, त्यात बदल करायला त्यांना आवडत नाही. मतदानाच्या दिवशी बाळूला कुणीतरी विचारले की बाळू, तुला कोण निवडून यावा असे वाटते? बाळू म्हणाला, कुणी का येईना, कुणीही आले तरी मला माझे काम करावेच लागणार आहे, त्याशिवाय माझे पोट भरणार नाही, तेव्हा कुणीही येवो. रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती. बाळूला एक साधक म्हणाला की बाळू, दिवसभरात काहीतरी योगसाधना करावी, त्यामुळे पुढील जन्म आनंदात जाईल. बाळू म्हणाला, अरे येथे कुणी पाहिलाय पुढील जन्म? आहे हा जन्म समोर दिसतो आहे, तेव्हा मजा करून घेऊया. हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावायला कुणी सांगितलंय? कोणी पाहिलाय तो योगेश्वर? समोर योगेश्वर प्रत्यक्ष दिसत आहे, त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा. समोर भोगेश्वर प्रत्यक्ष दिसत आहे, त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा. रामाय स्वाहा तक्षाय स्वाहा. अशांचे भोग अजून बरेच शिल्लक आहेत, त्यांना त्यांच्या भोग मायेवर सोडून द्यावे. त्यांचे ते भोग उपभोगून संपले किंवा त्यांना जेव्हा उपरती होईल तेव्हा ते तुमच्याकडे आपोआप येतील आणि एक दिवस त्यांना तुमच्या मार्गावर यावेच लागणार आहे. तेव्हा थांबा आणि त्याची वाट पहा. नच मां योभ्यसूयती. ज्याला माझ्याबद्दल असूया आहे अशालाही सांगू नको. जो भगवंत श्रींना विसरलेला आहे, त्यांनाच निवृत्त करायला निघालेला आहे, त्यांच्याबद्दल शंका घेत आहे, अशालाही हे परमगुह्य ज्ञान सांगू नको. जेथे उगवेल तेथेच पेरावे. भगवंत श्रींचा द्वेष मत्सर करणारेही आहेत, भगवंत श्रींबद्दल असूया बाळगणारे आहेत. अशांचे पारिपत्य आपोआपच होत असते, त्यासाठी त्यांना सांगून काहीही उपयोग नसतो. गुरुबद्दल असीम श्रद्धा आणि निस्सीम विश्वास आणि प्रगाढ भावभक्ती असल्याशिवाय विद्या मिळवता येत नाही. आध्यात्मिक विद्या तर याशिवाय मिळवणे केवळ अशक्य आहे. असे लोक त्यांच्या कर्माने जेव्हा सुधारतील तेव्हा सुधारतील. त्यांच्यासाठी हळहळत बसण्याने काहीही उपयोग होत नाही. मेघगर्जना झाल्यावर त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी डरकाळी फोडणाऱ्या सिंहाला समजावण्यात अर्थ नसतो. बैला एवढे फुगायला निघालेल्या बेडकीला समजावून सांगून काहीही उपयोग होत नसतो. वेळ झाली की असे लोक काळापुढे यथाकाळी आपोआपच नमतील. हरिओम.